नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ध्रुवाची कथा. एका लहान मुलाच्या अद्भुत अढळ भक्तीची, निश्चयाची आणि ध्रुव तारेच्या निर्मितीची प्रेरणादायी कथा. ध्रुव हा स्वयंभू मनूचा पणतू होता. त्याचे वडील होते राजा उत्तानपाद, ज्यांच्या 2 पत्नी होत्या. सुनीती म्हणजे ध्रुवाची आई आणि सुरुची म्हणजे ध्रुवाची सावत्र, जिला राजा जास्त प्रिय होता. कथेची सुरुवात कशी झाली? एक दिवस राजा उत्तानपाद आपल्या दरबारात बसले होते. ध्रुव खेळता खेळता आला आणि वडिलांच्या मांडीवर बसू लागला. तेव्हा सुरुची रागावली आणि तिने ध्रुवाला झिडकारले. तू माझा मुलगा नाहीस, फक्त माझ्या पोटी जन्मलेला मुलगाच राजासनावर बसू शकतो. जर तुला राजा व्हायचं असेल तर पुढच्या जन्मात माझ्या पोटी जन्म घे. त्याचे डोळे पाणावले, पण तो रडत रडत सुनीतीकडे गेला. आईने त्याला जवळ घेतले आणि सांगितले, बाळा, तुझ्यावर अन्याय झालाय, पण आपल्याकडे एकच उपाय आहे, नारायणाशी शरण जाणे. भगवान विष्णू सर्वांचे रक्षण करतात. त्यांच्या चरणी जाशील तर तुला नक्की न्याय मिळेल. फक्त 5 वर्षाचा ध्रुव, पण त्याच्या मनात एकच विचार, मला असे स्थान मिळवायचंय जे कधीच कोणीच हिरावू शकणार नाही. त्याने घर सोडले आणि वनात तपश्चर्या करण्यासाठी निघाला. रस्त्यात त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी विचारले, बाळा, एवढ्या लहान वयात तू एकटंच कुठे चाललास? ध्रुवाने सर्व कथा सांगितली. नारदांनी त्याला समजावले, बाळा, तुझं वय लहान आहे, परत जा, तप कठीण असतं. पण ध्रुवाचा निश्चय पाहून नारद मुनी प्रभावित झाले. नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि सांगितले, या मंत्राचा जप करत राहा, भगवान विष्णू तुझ्यावर नक्की प्रसन्न होते. ध्रुवाने कठोर तपश्चर्या केली. पहिला 1 महिना फक्त फळे काढली. पुढच्या महिन्यात पानावर जगला. 3ऱ्या महिन्यात पाण्यावर राहिला आणि 4थ्या महिन्यात फक्त श्वासावर नियंत्रण ठेवले. 5व्या महिन्यात तो पूर्ण ध्यानस्थ झाला आणि त्याचे देहभान हरपले. त्याच्या तपश्चर्येने संपूर्ण सृष्टी थरारली. देव, ऋषी, गंधर्व सर्वजण त्याच्या तपाला वंदन करू लागले. नंतर भगवान विष्णू प्रकट झाले. ध्रुवाच्या कठोर तपेला पाहून भगवान विष्णू गरुडावर उतरून प्रकट झाले. त्यांनी ध्रुवाला स्पर्श केला. ध्रुवाने डोळे उघडले आणि त्याचे डोळे भरून आले. हे प्रभू, मला बोलताही येत नाही, तुमचे सौंदर्य वर्णन करण्याची ताकदच नाही. भगवान विष्णूंनी त्याला स्पर्श केला आणि ध्रुवाने स्तुती केली. विष्णूंनी सांगितले, बाळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे, माग, तुला काय हवं? ध्रुव म्हणाला, प्रभू, मला माझ्या वडिलांची मांडी नको. मला असं स्थान हवंय जे कधीच आणि कोणीच माझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. भगवान विष्णूंनी हसत सांगितले, तू अढळ राहशील, तू तारा बनशील, ज्याला सर्व ग्रह प्रदक्षिणा करतील. लोक तुझ्याकडे पाहतील आणि तुझे स्मरण करतील. आजही उत्तर दिशेला एक अचल तारा चमकत असतो, तोच ध्रुव तारा. ध्रुव घरी परतला. राजा उत्तानपादाने त्याला गळ्यात मिठी मारली. ध्रुवाने पुढे राज्य केले, पण त्याची कीर्ती आकाशात अढळ राहिली. ध्रुव आपल्याला शिकवतो की वय, परिस्थिती आणि अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी निश्चय, भक्ती असेल तर देव स्वतः प्रकट होतात आणि ज्याचा निश्चय अढळ असतो त्याचे स्थानही अढळ असते. मित्रांनो, ही होती ध्रुवाची कथा. एका लहान मुलाच्या निश्चयाची, भक्तीची आणि अढळपणाची प्रेरणादायी कथा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूची कथा, भक्ती आणि अहंकाराचा संघर्ष. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा, कारण आपल्या पुराण कथा केवळ कथा नाही, त्या जीवनाचे तत्वज्ञान शिकवतात.